मला लग्नाची भीती वाटत होती. कारण लग्नाच्या नावाखाली मुलींचा जो गोंधळ केला जातो त्याची मला खूप भीती वाटायची. याच कारणामुळे मला लग्न करायचं नव्हतं. पण मी ठाम नकार देऊनही माझे लग्न झाले. मी माझ्या खोलीत बसून अनियंत्रितपणे रडत होते. मात्र आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि त्या रात्री प्रत्येक मुलगी अनेक इच्छा आणि स्वप्न घेऊन तिच्या घरी येते. मी माझ्या नवीन जीवनात नवीन आनंदाची वाट पाहत आहे. परंतु मी खूप काळजीत होते. मी एका व्यथित झाले होते की माझ्या पतीच्या आगमनाच्या केवळ विचारानेच मला भीती वाटली. मी थरथर कापत होते. मला कुठेतरी जाऊन लपायचं होतं जिथे माझा नवरा मला पाहू शकणार नाही, जेणेकरून हे सर्व माझ्या डोळ्यासमोरून जाईल. माझे हृदय यावेळी बैलगाड्या घोड्यासारखे धावत होते. मूड खराब झाल्यामुळे हातपाय थंड झाले होते. भीतीमुळे मला गुदमरल्यासारखं वाटलं. तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि माझा पती रुद्र खोलीत आला. त्याला बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भीतीने मी माझ्या हाताने चादर पकडली होती. मी कोणत्या संकटात जात आहे हे फक्त मलाच माहित होतं. जसजसा माझा नवरा माझ्या जवळ येत होता तसतसे माझे संपूर्ण शरीर हळूहळू थरथरत होते. रुद्र माझ्या जवळ येऊन बसला. तो काही वेळ माझ्या सुंदर चेहऱ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागला. मी खूप सुंदर होते आणि ही माझ्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली होती. माझ्या अंगावर हात ठेवता त्याने विचारलं, काय झालं? एवढ्या चिंतेत का आहेस? आता त्याला काय सांगू की मला लग्नाची भीती वाटते? मी म्हणाले नाही. मी मान हलवली. मी काहीही बोलले नाही. मग तू एवढी चिंता का करतेस? मी हळूच म्हणाले, मला या नात्याची खूप भीती वाटते. मी जे बोलले ते ऐकून तो हसायला लागला आणि माझा हात हातात धरून मला धीर देऊ लागला. तो म्हणाला, काळजी करू नकोस. मी म्हणाले, मला खूप भीती वाटते. घाबरण्यासारखं काही नाही असं तो म्हणू लागला. मी म्हणाले की मला खूप भीती वाटत आहे. मला माहित नाही हे सर्व कसे होईल. तो म्हणाला, बघ माझ्याकडे यावर एक उपाय आहे. मी विचारलं, ते काय आहे? हे ऐकून त्याने माझा हात धरून सांत्वन केलं आणि मग तो उभा राहिला. त्याने कपाटाजवळ जाऊन कपाट उघडलं आणि एक औषध बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिले. तसेच एक ग्लास पाणी दिलं. तो म्हणाला, ही गोळी घे. मी म्हणाल, हे कसले औषध आहे? रुद्र म्हणाला, तुझ्या सर्व समस्याचे समाधान याच गोळीमध्ये आहे. रुद्र काय बोलतोय ते मला समजत नव्हतं. मला झोप येऊ लागली. शेवटी ही गोळी माझ्या प्रॉब्लेमवर उपयोगी कशी असेल बरं? भीती इतकी होती की मी काहीही करायला तयार होते. आणि जेव्हा रुद्रने मला आश्वासन दिलं की ही गोळी घेतल्यावर सर्व भीती आणि त्रास संपेल, म्हणून मी ती गोळी देखील घेतली. रुद्र माझ्या जवळ येऊ लागला. त्याने माझे दोन्ही हात धरले आणि ओठांवर ठेवले. त्याने माझ्यावर प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. पण मला माझ्या अंगात थरकाप होत होता. हळूहळू रुद्रने मला आपल्या मिठीत घेतले आणि भीतीने मी स्वतःला त्याच्यापासून सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण नंतर मला असे वाटले की माझ्या डोळ्यात झापड येऊ लागली आणि मी हळूहळू झोपत आहे. मी स्वतःला मुक्त करू शकले नाही आणि काही क्षणातच मला गाढ झोप लागली. लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी माझ्या सोबत बसल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की काही दिवसांनी तुझं लग्न होणार आहे, त्यामुळे या नात्याची आधीपासून काही माहिती घेणं महत्वाचं आहे. लग्नाच्या नात्याने मी अनभिन्न होते. त्यामुळे जेव्हा माझ्या मैत्रिणी मला या नात्याबद्दल सांगत होत्या तेव्हा मला या नात्यांची थोडी भीती वाटू लागली. कारण त्यांची बोलण्याची पद्धत अशी होती, ती म्हणू लागली की लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला बायकोची अजिबात दया येत नाही आणि तू छान सेलिब्रेट करू शकतो. तुझं सौंदर्य पाहून तुझा नवरा तुझ्यासोबत राहणार नाही. असं बोलून ती गप्प झाली आणि हसायला लागली. तिच्या अर्थपूर्ण शब्दाने माझे हृदय धडधडू लागलं. माझे मन आणि माझ्या संवेदना दोन्ही उडवणारा प्रसंग मला सांगितला. लग्नाच्या रात्रीचा नकाशा आता माझ्या लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला होता. तशी मला त्या रात्रीची भीती वाटू लागली होती. माझ्या मनाला कुठेतरी शांतपणा हवा होता. जेव्हा तो प्रसंग आला तेव्हा मी खूप घाबरले. समोर नवरा काय करेल माहित नाही, पण रुद्रने माझे म्हणणे ऐकून समजून घेण्यासाठी प्रयत्न केला. त्याने बहुधा मला झोपेची गोळी दिली. ती घेतल्यावर मी थोडा वेळ झोपी गेले. मला माझ्या लग्नाची रात्र अजिबात आठवत नव्हती. हो, माझ्या नवऱ्याने माझ्याकडून त्याचा हक्क हिरावून घेतल्याची भावना माझ्या मनात होती. पण कदाचित सत्य इतके भयंकर होते की माझे विचारही तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आणि मी अजूनही त्या सत्यापासून अनभिन्नच होते. जे नंतर मला कळणार होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री माझे काय झाले होते. बरं, मी सकाळी उठले तेव्हा माझे संपूर्ण शरीर दुखत होतं. मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या कमरेमध्ये वेदनेची लाट उठू लागली आणि मी वेदनेने ओरडले. माझ्या शेजारी पडलेले माझे पती लगेच उठून बसले आणि विचारलं, काय झालं रे? मी म्हणाले, मला माहित नाही. माझे डोके खूप जड वाटत आहे आणि माझ्या शरीरातही वेदना होत आहे. ही रात्र मला अजिबात आठवत नाही. मला कळत नाही की माझे चक्कर येणे, डोके धरणे, शरीर दुखत आहे. मी पलंगाकडे पाहिलं तर माझ्या हातातील काचेच्या बांगड्या तुटून पलंगावर विखुरल्या होत्या. कष्टाने मी माझी उशी पलंगावर ठेवली. पलंगावर हात ठेवला आणि कष्टाने उठले. पलंगाच्या मुकुटाला टेकून बसले. माझे केस मोकळे होते आणि माझ्या विस्कटलेल्या अवस्थेवर मला जाणवले की माझ्या पतीची इच्छा असूनही मला वेदना सहन होत नव्हत्या आणि त्यामुळे वेदनेच्या तीव्रतेमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला असे रडताना पाहून रुद्रही उठून
खाली बसला. तो म्हणाला, बघ हे सगळं घडतं, तो स्वतःला याची सवय करून घे. आणि तरीही ती लग्नाची पहिली रात्र होती, त्यामुळे तुला जास्त वाटेल, पण हळूहळू तुला याची सवय होईल. आणि मग पत्नी सुंदर असताना पुरुष आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवेल. आणि मग रात्री तू खूप घाबरली होतीस. मला वाटले की मी तुला औषध दिले नाही तर तू मला तुझ्या जवळ येऊ देणार नाही आणि मला माझी रात्र वाया घालवायची नाही. असं म्हणत तो उठला आणि वॉशरूम मध्ये गेला. पण मला माझे शरीर उभे राहण्यास साथ देत नव्हते. माझे आई वडील हयात नव्हते. सुरुवातीला माझे पालक या नात्यासाठी तयार देखील नव्हते. ते म्हणाले की तो एकुलता एक मुलगा आहे आणि आम्हाला असे नाते समजत नाही. पण नंतर माझी आई म्हणू लागली की मुलगा चांगला कमावतो आणि त्याचे स्वतःचे घर देखील आहे. आता त्याचे आई वडील हयात नसतील तर त्याचा काय दोष. आम्ही सखोल चौकशी केली आहे, या नात्यात कोणताही दोष आढळला नाही, सर्व काही चांगलं आहे. माझ्या मुलीवर सासरच्या मंडळींचा भार पडणार नाही. मला माहित नव्हते की लग्नाच्या रात्री माझी अशी अवस्था होईल की मला उभं देखील राहता येणार नाही. अंघोळ करून रुद्र बाहेर आला तेव्हा तो मला म्हणाला, बघ माझ्या घरी सध्या तुझी सेवा करायला कोणी नाही, त्यामुळे घराची काळजी घ्यावी लागते. त्याच्या या म्हणण्याला माझा काही आक्षेप नव्हता, पण या क्षणी त्याला नाश्ता बनवून देणे मला योग्य वाटत नव्हते. त्याचे म्हणणे सांगून तो खोलीत निघून गेला. लवकर उठ, बाहेर ये आणि माझ्यासाठी नाश्ता कर. अंथरुणावरून उठताना मला माझी पाठ मोडली आहे असे वाटले. कमरेवर हात ठेवून मी आंघोळ करून खोलीबाहेर गेले. रुद्र बाहेर लाऊंजमध्ये बसून हसत हसत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. पण तो ज्या गोष्टी बोलत होता त्यामुळे माझ्या लाजेचे पाणी झालं होतं. मागच्या रात्रीचे क्षण तो कोणासोबत शेअर करत होता, तेही अगदी निर्लज्जपणे. मला माहित नाही रुद्रने त्याच्या वैयक्तिक गोष्टी अशा कोणाशी शेअर केलेल्या मला आवडले नाही, पण मी पहिल्या रात्रीची वधू होते. अशा प्रकारे मी आता रुद्रला काही बोलू शकत नव्हते. मला वाटलं की मी नंतर रुद्रला सांगेन की बाहेर अशा गोष्टी बोलू नका. मी लगेच डोळे मिटून किचनमध्ये गेले. कष्टाने मी माझ्यासाठी आणि रुद्रासाठी नाश्ता तयार केला. नाश्त्याच्या वेळी मी संकोचपणे रुद्राला हे सांगितले. मी म्हणाले, रुद्र माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे कदाचित आज रात्री मी तुला वेळ देऊ शकणार नाही आणि प्लीज मला डिस्टर्ब देखील करू नको. त्यावेळी रुद्र चहा पित होता. माझे बोलणे ऐकून त्याचा कप त्याच्या ओठाजवळ सरकता थांबला. तो म्हणाला, बघ मी तुझ्याकडून अशी एकही गोष्ट ऐकू शकत नाही. मला लवकरात लवकर मूल हवे आहे, म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. त्याचे बोलणे ऐकून माझे मन अस्वस्थ झाले. त्या रात्री माझ्यासोबत काय झालं हे मला माहित नव्हतं, परंतु माझी स्थिती पाहता मी कदाचित पुन्हा या समस्येतून जाण्यास सक्षम नव्हते. पण माझ्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला फक्त माझ्या प्रत्येक समस्येवर स्वतःचे काम करायचे होते. जसजशी रात्र पडली तसतसे मला कुणीतरी माझे हृदय पकडल्यासारखे वाटले. मग रात्री रुद्रने मला दुसरे औषध दिले. मी म्हणाले की मला ते घ्यायचं नाही आणि तो म्हणाला, ही झोपेची गोळी नाही. मी म्हणाले, मग हे औषध कायसाठी आहे. तर तो म्हणला, लवकर गर्भधारणा होण्यासाठी हे औषध असल्याचे त्याने मला सांगितलं. हे ऐकून मी काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले की तो काय बोलतोय. लवकर होतं. माझ्या लग्नाला कोणती 4-5 वर्ष झाली होती. लग्न होऊन 4 दिवसही झाले नव्हते आणि माझे सासू सासरे देखील हयात नव्हते, ज्यांना त्यांच्या नातवाला आणि नातीला पाहण्याची घाई झाली होती. शेवटी तुम्हाला इतक्या लवकर हे औषध का देत होता. मी म्हणाले, रुद्र आता इतक्या लवकर का. आमच्या लग्नाला काही दिवस झाले होते. 2-4 वर्षानंतर मुलाची आरामात योजना करूया. सध्या हे आमचे मौजमजेचे आणि आनंदाचे दिवस आहेत. तो म्हणू लागला, मला काही कळत नाही. कदाचित तुला कल्पना नसेल की मला मूल होण्याची किती घाई आहे. मला खूप मुले आवडतात. मला मुले जास्त हवी होती आणि म्हणून लग्न लवकरात लवकर व्हावे आणि माझ्या घरात लहान मुलांचे हास्य गुंजावे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. तुला 1 वर्ष मूल होणार की नाही हे तपासण्यात आणि त्यानंतर तुला औषध देण्यात मला वेळ घालवायचा नाही. असे म्हणत त्याने औषध माझ्या तोंडात ठेवले आणि पाण्याचा ग्लास दिला. पाणी पिऊन मी औषध आत घेतले, पण आदल्या रात्रीची बेशुद्धी पुन्हा मला ओव्हरटेक करायला लागली होती. तेव्हा आश्चर्य वाटले. दुसरे औषध असेल तर विचार करण्याची माझ्या मनाची कुवत नव्हती. मग मला झोप का येत होती. मी एवढे बेशुद्ध का होत होते आणि मग मला काहीच भान राहत नव्हतं. मी पुन्हा झोपेच्या खोल अवस्थेत पडले होते. मी बेशुद्ध असताना देखील मला माझ्या कानात माझे आक्रोश ऐकू येत होते, कारण मला खूप वेदना होत होत्या. वेदना इतक्या तीव्र होत्या की गाढ झोप असूनही मी रडत होते. सकाळी दुखण्यामुळे माझे डोळे उघडले. त्यावेळी माझ्या कमरेला खूप दुखत होते, म्हणून मी रुद्राला उठून बोलले. मी म्हणाले, माझ्या कमरेत खूप दुखत आहे, मला ते सहन होत नाही, मला डॉक्टरकडे घेऊन जा. पण तो चिडून मला म्हणाला, अजूनही दिवस उजाडला नाही, तू माझी झोप का नष्ट करतेस. मी तुला पेन किलर देईन, तू खा. त्याने मला औषध दिले आणि जे घेतल्यावर माझ्या दुखण्यात थोडासा फरक पडला आणि मी पुन्हा झोपी गेले. पण सकाळी उठल्यावर वेदना पुन्हा वाढू लागल्या. आता हे रोजचे झाले होते. मी सलग 8 दिवस अशा त्रासातून जात होते, पण रुद्राला माझा कुठल्याही प्रॉब्लेमची जाणीवच नव्हती. असं वाटत होतं. एके दिवशी तो ऑफिसमधून परत आल्यावर मी त्याला मला आईच्या घरी सोडायला सांगितले. रुद्रापासून दूर राहण्याचे हे एकच निमित्त होते. तो म्हणाला, जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही पाठवणार नाही. असा प्रश्नच येत नाही. मला समजले नाही की त्याला मुले होण्याची इतकी का घाई झाली होती. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळेत घडते. मूल होणे किंवा न होणे हे माझ्या हातात नव्हतं.
8 दिवसात माझी अवस्था अशी झाली होती की मला चालता देखील येत नव्हतं. आता तर पेन किलर खाल्ल्याने माझ्या पोटात देखील बिघाड झाला होता. मी रुद्रला डॉक्टरकडे नेण्यास सांगितलं असता त्याने हे मान्य केलं नाही आणि सांगितले की डॉक्टर तू मला पेन किलरच देते. पण यावेळी तो घराबाहेर पडताच मी माझ्या आईला बोलावून घेतलं आणि तिच्यासोबत एका महिला डॉक्टरकडे गेले. मी तिला सांगितलं की मला पाठदुखी आणि खालच्या ओटीपोटात दुखत आहे आणि माझा हात अजूनही माझ्या पोटावरच होता. मला हा त्रास 8 दिवस सतत सहन होत नव्हता. माझ्या डॉक्टरने मला तपासलं तेव्हा मी माझ्या कानाला हात लावू लागले आणि तिने मला जे सांगितलं ते ऐकून मी श्वास घ्यायलाच विसरले. मी डोळे उघडूनही तिने जे सांगितलं ते खरे असू शकत नव्हतं. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी मान हलवली. मी म्हणाले हे असं होऊ शकत नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ती म्हणाली अशी अनेक प्रकरणे माझ्या समोर येतात त्यामुळे मला कळते की तुला काय झाले आहे. मग ती मला विचारू लागली तुझा नवरा तुझ्या जवळ येतो तेव्हा तुला भान नसते का? मी नाही म्हणाले आणि मान हलवली कारण रुद्र मला लवकर गरोदर होण्यासाठी दररोज औषध द्यायचा आणि ते घेतल्यावर मी गाढ झोपेत जायचे. पण लेडी डॉक्टरने जे सांगितलं ते ऐकून मला रुद्राचा संशय येऊ लागला. ती माझ्याशी खोटे बोलेल किंवा रुद्राच्या विरोधात माझे कान भरेल या डॉक्टरांशी माझे वैयक्तिक वैर नव्हते. ती एक डॉक्टर होती आणि तिचा पेशा होता. फक्त तिच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आता माझ्या मनात रुद्रबद्दल शंका निर्माण झाली होती. डॉक्टर म्हणाले जर तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो तर तो फक्त झोपेची गोळी देऊन तुझ्या जवळ काय येतो, त्याचे कारण काय? असे प्रश्न ऐकून मला रुद्राचा आणखी संशय आला. पण सत्य काय ते मला कसे कळणार? कारण मी ते औषध घेण्यास यापूर्वी अनेकदा नकार दिला होता पण त्याने माझे ऐकले नाही. तो जबरदस्तीने माझ्या तोंडात औषध टाकायचा आणि पाण्याचा ग्लास माझ्या ओठाला लावायचा. डॉक्टर म्हणाले ठीक आहे हे करा, त्या औषधाचे नाव सांगा. म्हणून मला वाटले की मला त्या औषधाबद्दल काहीच माहित नाही. आजपर्यंत रुद्रने ते औषध दाखवलं नव्हतं. तो त्याच्या कपाटातून ते औषध काढायचा आणि मला द्यायचा. पण डॉक्टरला हे सांगितलं तेव्हा ती हसायला लागली. ती म्हणाली ते कोणते औषध आहे जे तुझा नवरा एवढा गुपचूप ठेवतो आणि तुला नकार देऊनही रोज देतो? जर तुम्ही तुमच्या पतीच्या कृतीवर लक्ष ठेवून तसे केले तर तुम्हाला मी जे सांगत आहे ते बरोबर समजेल आणि तुम्हाला सत्य नक्कीच कळेल. डॉक्टर मला या सर्व गोष्टी सांगत होते. त्यावेळी मी त्या लेडी डॉक्टरच्या खोलीत एकटी होते आणि मी डॉक्टर आणि ती डॉक्टर होती. आई खोली बाहेर बसली होती त्यामुळे तिला सर्व काही माहीत नव्हतं. हरवलेल्या मनाने मी घरी पोहोचले. माझी आई मला सांगू लागली की तू स्वतःची काळजी काय घेत नाही, तुझ्यावर सासू सासरे ननंद भावजाईची जबाबदारी नाही आणि तुझा नवराही तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण बघ तू स्वतःची काय अवस्था केली आहे. 8 दिवसात सुजून काटेरी बनली आहे, रंग फिकट झाला आहे. आता आईला काय सांगू मी की एवढ्या मोठ्या संकटात सापडला आहे. माझे पती प्राणापेक्षा कमी नव्हते. रात्रीच्या वेळी झोपेची गोळी देऊन तो माझ्याशी खेळतो. आईने मला माझ्या घरी पाठवले होते आणि ती तिच्या घरी गेली होती. मी दिवसभर डॉक्टरांच्या बोलण्याचा विचार करत होते. मी माझ्या पतीच्या परवानगीशिवाय तिच्या घरी कधीच जाऊ शकत नव्हते. मला समजत नव्हते मी काय करू. मग मनात आलं की कपाट उघडून बघू रुद्र मला काय औषध देतो. मी लगेचच उभी राहिले. सावकाश चालत मी कपाटाजवळ येऊन रुद्रचे कपाट उघडलं. त्याचे कपडे समोर पडलेले होते. मी प्रत्येक कपडा उचलून पाहिला. मग औषध कुठे सापडले नाही. मग मी ड्रायव्हर्स पण तपासले. त्यातही काही महत्वाचे कागदपत्रे होती. औषध नव्हते. पण मी खाली पाहिले तेव्हा तिथे लॉकर होते. मी ते उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला कुलूप होते. रुद्राने ते औषध त्या लॉकरमध्ये ठेवले असावे हे मला समजलं. रात्री रुद्र परत आल्यावर मी त्याला खायला दिले पण माझी भूक संपल्यासारखं वाटत होतं. डॉक्टरांनी सांगितल्यापासून माझ्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं. मी जेवण केलं नाही आणि रात्री झोपण्यासाठी बेडवर झोपे लागले. त्यामुळे रुद्राला वाटलं की मी झोपले आहे. हे शक्य आहे की मला झोपलेलं पाहून त्याने मला औषध दिले नाही आणि मी पण बेहोश होण्याचं नाटक केले. मला या जाणून घ्यायचं होतं की रात्री रुद्र माझ्याशी काय करतो. काही वेळाने रुद्र खोलीत आला. मला बेडवर झोपलेलं पाहून तो माझ्या जवळ आला आणि मला त्याच्या हाताने हलवून उठवू लागला. तो म्हणाला उठ बस. मी डोळे उघडले तर रुद्र कपाळावर आड्या घालून माझ्याकडे बघत होता. मी म्हणाले रुद्र मला झोप येत आहे, मला झोपायचं आहे आणि माझी पाठ देखील दुखत आहे. माझे म्हणणे ऐकून रुद्र म्हणाला तुझ्या माझ्या समोर बहाणे करू नकोस. मी तुला आधीच सांगितलं आहे की मला कोणत्याही किमतीत मूल हवं आहे. चल उठ आणि औषध घे. मी उठून बसले. मी म्हणाले औषध कपाटात का लपून ठेवलं आहे? माझी बाकीची औषधे माझ्याकडे ठेव, मी स्वतः खाईन. माझे म्हणणे ऐकून त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो म्हणाला मी तुझे औषध कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलं आहे, हे तुला कसं कळालं? त्याचे बोलणे ऐकून मी घाबरले. माझी चूक कळाली. कदाचित मी माझ्या घाईत काहीतरी चुकीचे बोलले असावे. मी म्हणाले मला वाटले की आज मी स्वतः औषध घेईन. मी तुझे कपाट उघडले आणि पाहिलं की औषध कुठंच नव्हतं. मला वाटलं तू औषध लॉकरमध्ये ठेवलं असावं. मी निमित्त काढलं. तो म्हणाला तुला एवढ्या काळजी करण्याची गरज नाही. ते औषध मी रोज तुला खाऊ घालीन आणि मुलं जन्माला येईपर्यंत माझ्या हाताने तुला ते खाऊ घालीन. मी रुद्रला म्हणाले माझ्या पोटात दुखत आहे, तुम्हाला डॉक्टरांकडे का नेत नाहीस? आणि मूल होण्यासाठी पूर्ण उपचार आहेत आणि ते फक्त एका महिला डॉक्टर मला सांगू शकते. औषधाने स्वतःहून इलाज नाही. माझ्या बोलण्यामुळे कदाचित रुद्र मला ते औषध देणार नाही असे मला वाटले.
पण तो म्हणाला, मला माहित आहे की त्या औषधाने स्त्री गर्भवती होते. तुला कोणत्याही डॉक्टरांकडून उपचार घेण्याची गरज नाही. तू फक्त माझी आज्ञा पाळ, एवढं तुझ्यासाठी पुरेसं आहे. मी म्हणाले, आज मी औषध घेणार नाही. मला काय म्हणायचं होतं ते असे की रुद्रचे तापमान प्रचंड वाढले होते. त्याने मला जबरदस्तीने ते औषध पाजले आणि औषध घेतल्यानंतर माझी पुन्हा तीच अवस्था होऊ लागली आणि सकाळी मी माझ्या असहायतेवर खूप रडत होते की असे चालू राहिले तर मी लवकरच मरेन. आणि म्हणून मी माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मेंदूने काम सुरू केले. रात्री मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि माझा बेड सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवला. रात्री रुद्रने मला औषध दिले आणि माझी तीच अवस्था होऊ लागली. सकाळी उठल्यावर मी रुद्र ऑफिसला जाण्याची वाट पाहू लागले. तो घराबाहेर पडताच मी पटकन मोबाईल उचलला. मी त्यावर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाहू लागले आणि तो पाहताच मी पूर्णपणे हादरून गेले. माझे डोळे पाणावले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही. मी मोबाईल बेडवर फेकून दिला आणि चक्कर येऊन डोकं धरून खाली बसले. रात्री माझ्या पतीकडून काहीच होत नव्हते. रुद्र परत येण्याची वेळ झाली होती म्हणून मी आई वडिलांना बोलावून घेतले आणि त्यांना सर्व काही सांगितलं. हे ऐकून आई रडू लागली. माझे वडील डोके धरून बसले. रुद्र हा अपूर्ण पुरुष होता आणि मुलाला जन्म देण्यात तो सक्षम नव्हता. खरे तर तो नामर्द होता. पत्नीच्या जवळ येऊन नवरा बायकोचे नाते प्रस्थापित करण्यात तो सक्षम नव्हता. माझ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, तो पूर्ण माणूस असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो त्या 6 लोकांना माझ्या खोलीत रात्र घालवण्यासाठी पाठवायचा, जे माझ्याशी क्रूरपणे वागायचे. माझ्या आई वडिलांनी रुद्र विरुद्ध केस केली आणि मला घटस्फोटही मिळवून दिला. रुद्रची चौकशी केली असता त्याचे यापूर्वी लग्न झाल्याचे निष्पन्न झाले आणि या कारणास्तव त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता. कदाचित स्वतःची कमतरता लपवण्यासाठी आणि आपल्या पहिल्या पत्नीला हे सिद्ध करण्यासाठी की तो मुले उत्पन्न करू शकतो, त्याने माझ्यासाठी खूप मोठा गुन्हा केला होता. माझे जीवन नरक बनवले होते. मी लेडी डॉक्टरकडे गेले असता तिने मला सांगितले की तुझ्यावर रोज वाईट घडत आहे. एकापेक्षा जास्त व्यक्ती हे करत होते. हे खोटं नव्हतं. रुद्र मला राहण्याच्या बहाण्याने झोपेची गोळी देत असे, जेणेकरून तो माझ्यासोबत हा घाणेरडा खेळ खेळू शकेल. आणि त्याच्या मनाला दिलासा देण्यासाठी, त्याच्या पहिल्या पत्नीला तो पुरुष असल्याचे दाखवण्यासाठी त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मला सावरायला 1 वर्ष लागलं, कारण रुद्रने मला 2 महिन्यात दिलेली वेदना आणि त्रास मला मान्य नव्हता. माझ्या पालकांनी माझ्यासाठी दुसरं नातं पाहिलं. यावेळी संपूर्ण कुटुंब तिथे होतं. हो, मुलगा विवाहित होता आणि त्याला आधीच एक मुलगी होती. मुलीच्या जन्मानंतर त्याच्या पत्नीचे निधन झाले होते, पण याला ना काही आक्षेप होता ना माझ्या आई वडिलांचा. आणि आज मी माझ्या सासरच्या घरी आनंदाने राहत आहे. माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो आणि मी देखील त्याच्या मुलीला खऱ्या अर्थाने स्वीकारला आहे आणि तिच्यावर खऱ्या आईसारखे प्रेम केलं आहे. त्याने मला कितीही त्रास दिला असला तरी देवाने मला चांगला नवरा देऊन त्याची भरपाई केली. मला इतका प्रेमाचा जोडदार दिल्याबद्दल मी माझ्या देवाचे आभार मानते. ही गोष्ट लक्षात घेऊन मुलीचे पालक आपला जावई म्हणून एकट्या मुलाची निवड करण्यास प्राधान्य देतात. तो एकटा आहे. आपल्या मुलीवर सासू सासरे, भावजे आणि संसाराचा भार पडणार नाही, पण सासर पूर्ण झालं पाहिजे असे मला वाटतं. जेव्हा मुलीला सासू आणि सासरे असतात तेव्हा मुलगी तिच्या सासू सासऱ्यासोबत आनंदी राहते. कारण पतीने मागे काही चूक केली तर सासू आणि सासरे हजर असतात, त्याला शिव्या देतात, त्याला योग्य मार्ग दाखवतात आणि समजून घेण्यासाठी त्याच्या डोक्यावर त्याच्या पालकांचा हात असतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.